कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांचे भाव घसरले. कृत्रिम फुलांवर प्रभावीपणे बंदी का घातली जात नाही? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांची मागणी. कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे अधिक स्पष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र जी.आर. काढणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत आश्वासन. राज्यभर नैसर्गिक फुलांचे भाव घसरल्याने फुल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या परिस्थितीमागे कृत्रिम फुलांचा वाढता वापर हे प्रमुख कारण आहे आणि या संदर्भात पावसाळी अधिवेशनात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. मंत्री महोदयांनी कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे सांगितले, मात्र त्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केला होता. जयंतराव पाटील यावर सविस्तर म्हणाले की फुल उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर ग्रीन हाऊस उभारून नैसर्गिक फुलांची लागवड करतात आणि यासाठी मोठी गुंतवणूक लागते. मात्र बाजारपेठेत कृत्रिम फुलांचा वाढता वापर झाल्याने त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही. त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसतो आहे. यापुढे 100% कृत्रिम फुलांची विक्री थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी गरजेचे आहे, ते म्हणाले आहेत. नुकतेच दादर फुल मार्केट येथील फुल विक्रेत्यांना महानगरपालिकेने हटवले. या निषेधार्थ मुंबईतील फुल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. प्रशासनाने या सर्व घडामोडींकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देत फुल विक्री सुरळीत करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत असे त्यांनी सूचित केले आहे. बायोडिग्रेडेबल नसलेल्या कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे अधिक स्पष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र जी.आर. काढणार असल्याचं आश्वासन यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंतराव पाटील यांना उत्तर देताना सांगितलं आहे. तसेच अशा फुलांचा वापर करणारे डेकोरेटर्स आणि संबंधित आस्थापना यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात येईल. फुल मार्केट पूर्ववत सुरू करण्याबाबत महानगरपालिकेला तातडीने आदेश देण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी मागच्या पावसाळी अधिवेशनात या कृत्रिम फुलांचा मुद्दा मांडलेला होता. माझ्या जिल्ह्यात आणि सर्वच जवळपास जिल्ह्यात फुलांचं पीक घेतलं जातं आणि ती फुलं शहरात विक्रीला येतात. अध्यक्षमध्ये आता ज्या ठिकाणी प्लास्टिक आणि थर्मोकोलच्या फुलांची विक्री होते त्या ठिकाणी तर ह्या फुलांची खरेदीच होत नाही, नैसर्गिक फुलांची. आणि अध्यक्षमध्ये भाव पडलेले आहेत सगळे. माल खराब होतो, माल उठला नाही म्हणून, विकला गेला नाही म्हणून. त्यामुळे अध्यक्षमध्ये ही कृत्रिम फुलं बंद करा अशी मागणी केली आणि मग कृत्रिम फुलांचा बंदीचा जी.आर. काढण्यात आला का, काढला का नाही काढला? आपण आता उत्तर दिलं ना की बंदी आहेच म्हणून. तर निघाला नसेल तर तो जी.आर. निघावा किंवा काही निर्णय व्हावा. आणि बंदीची अंमलबजावणी होत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून कृत्रिम फुलं ज्या ज्या ठिकाणी विकली जातील त्या त्या ठिकाणी ते आणि निर्माण करणारे कारखाने बाहेर राज्यात आहेत. त्यामुळं याच्यात कशी बंदी घालता येईल आणि 100% महाराष्ट्रात कृत्रिम फुलं विकली जाणार नाही त्याच्यासाठी जरब बसून हे काम कसं पूर्ण होता येईल हे करावं. कारण लोकांनी आमच्या भागात ग्रीन हाऊसेस उभे केलेले आहेत. त्यात कृत्रिम फुलांची निर्मिती सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात नॉर्मल फुलांची निर्मिती होते आणि कृत्रिम फुलं आल्यामुळे यांना बाजार मिळत नाही. त्यामुळे काढलेलं कर्ज फेडायला फार मोठी अडचण आहे. आणि त्याच्यात दादर फुल मार्केटमध्ये रस्त्यावर लोक फुलं विकतात. काल परवा महानगरपालिकेने त्या फुल विक्रेत्यांनाही काढून टाकलं. त्यामुळे विक्रीचे पॉइंट्स देखील कमीत कमी व्हायला लागले. त्यामुळे त्याकडेही सहानुभूतीनं बघून आपण मुंबई फुल विक्रेता असोसिएशनला आता फुल मार्केट त्यांनी बंद ठेवलेलं आहे तर ते चालू करण्यासाठी त्यांना बोलवून चालू करायला द्यावं. आणि अध्यक्ष महोदय, फुल मार्केटमध्ये आज ती बंदी असल्यामुळे शुकशुकाट आहे. फुलांची महाराष्ट्रातली विक्री पूर्णपणाने मुंबईत जी जास्त होते ती आता पूर्णपणाने थांबवली आहे निषेध म्हणून. तर त्या सगळ्या फुल मार्केटमधल्या लोकांना विश्वासात घेऊन तो व्यवसाय पुन्हा चालू होईल आणि कृत्रिम फुलं पूर्णपणाने बंद होतील. यासाठी मंत्री महोदय काय करणार आहेत हे आम्हाला कळावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.